Don't know if I can find my way out. सकाळी स्वयंपाकाची तयारी सुरू असते. घरातील सगळ्यांसाठी नाश्ता पण बनवायचा असतो. आम्ही अंडी खातो, त्यामुळे ही अंडी उकडण्यासाठी अगारो एग बॉयलर हे खूप उपयोगाचं आहे रोजच्या वापरासाठी. याचा मला सगळ्यात आवडणारा फीचर म्हणजे अंडी तयार झाली ना तर हे ऑटोमॅटिक बंद होतं. त्यामुळे मला सतत लक्ष ठेवायची गरज नाही. तोपर्यंत मी माझ्या स्वयंपाकाच्या तयारीत थोडी व्यस्त असते. रोजच्या वापरासाठी हे खूपच उपयुक्त आणि वेळ वाचवणारं प्रोडक्ट आहे. काही मिनटात अंडी तयार होतात आणि माझं कामही सुरळीत होतं. तर आता ह्याच्यात मी अंडी बॉईलसुद्धा करून भाजी वगैरे बनवत असते. पण मी आज एक पोचर बनवलं आहे, जे की मी पहिल्यांदाच ट्राय करते आणि खूप छान बनतं हे. आणि भरपूर प्रकार ह्याच्यात आपण बनवू शकतो. भाज्या स्टीम वगैरे करू शकतो. तर हे छान आहे सकाळच्या नाश्त्यासाठी. जर तुम्ही डाईट वगैरे करत असाल तर थोडंसं मीठ आणि लाल तिखट टाकते. तोपर्यंत मी माझी भाजी पण बनवून घेते आता. नमस्कार. आज मी माझ्या बेडरूमची पूर्ण क्लिनिंग करणार आहे. आता उन्हाळा संपतच आला आहे. हळूहळू पावसालाही सुरुवात होईल. त्यामुळे मी विचार केला पावसाळा सुरू होण्यापूर्वी बेडरूममधल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित स्वच्छ कराव्या. गावावरून आल्यापासून माझी सगळी साफसफाई चालू आहे. मला हेच कळत नाही, इतकं घर मी स्वच्छ ठेवते तरीसुद्धा धूळ येते कुठून. कितीही तुम्ही धूळ साफ केली ना तरी 8 दिवसानंतर परत तशीच धूळ जी आहे ती जमा होते. आमचं घर जे आहे ते मेन रोडलाच आहे, त्यामुळे गाड्या दिवसभर जात असतात. कदाचित त्यामुळे सगळी धूळ येत असेल. पण तरीसुद्धा मी रोजची जी काही डस्टिंग आहे ती करते आणि नंतरच मग झाडू आणि फरशी वगैरे करून घेते. तर आज मी सगळी बेडशीट वगैरे चेंज करते. दोन्ही पडदे आहेत ते मला धुवायचे आहेत. काल जे आहे ते मी चिकूचं बेडरूम पूर्ण क्लीन केलं होतं आणि आज मी हे बेडरूम करते आणि त्यानंतर मग हॉलमधले पण कर्टन आहेत ते पण धुवायचे आहेत. तर एक एक रूममधले मी कर्टन धुते, कारण सुकवायला तेवढी जागा पण लागते आणि टेरेसवर जाऊन काय मी सुकवत नाही, गॅलरीत सुकून जातात पडदे त्यामुळे. आणि मला ना माझं बेडरूम नेहमी स्वच्छ ठेवायला आवडतं, कारण जास्तीत जास्त वेळ आम्ही याच बेडरूममध्ये असतो, किचन आणि हा बेडरूम. आणि ना मला थोडेफार काही चेंजेस पण करायचे आहेत, तर ते मी नंतर हळूहळू करेल. आता सध्या तरी बेडशीट वगैरे कुशन कवर ते सगळं मी चेंज करते. आता सध्या तरी हे मी ड्रेसिंग टेबल पूर्ण डीप क्लीन करायचं म्हणून ऑर्गनायझर मागवलेले आहेत. तर ते आले तर मी सगळं व्यवस्थित ऑर्गनाईज करेल आणि त्यानंतर मग मी तुमच्यासोबत शेअर करेल. त्यावर मी लाईटिंग वगैरेसुद्धा लावली आहे, त्यामुळे ड्रेसिंग टेबल अजून छान दिसतं आहे आणि बेडरूम तर अजूनच सुंदर दिसतं आहे. तर जेव्हा ते ऑर्गनायझर येतील तेव्हा मी तुम्हाला दाखवेल. आता सध्या मी बेड वगैरे सगळं डस्टिंग करून घेते. हे जे कार्पेट आहे ना, म्हणजे कवर आहे गादीच्या वरचं, ते खूप जाड आहे, त्यामुळे काही सांडलं वगैरे, लहान बाळ असेल घरामध्ये किंवा दूध चहा वगैरे पिताना काही सांडलं, पाणी सांडलं तरी ते गादीमध्ये ऑब्झॉर्ब होत नाही. त्यामुळे हे कवर नेहमी असं टाकून ठेवायचं आणि त्यावर बेडशीटसुद्धा व्यवस्थित फिट बसते. आणि जास्त करून कॉटनच्याच बेडशीट चांगल्या असतात. लवकर म्हणजे त्यांचा कलर जो आहे तो डल पडतो हळूहळू, पण चांगल्या क्वालिटीची घेतली तर चांगल्या राहतात. पण ही बेडशीट मी ऑनलाईनच मागवलेली. हिचा कलर थोडासा लाईट आहे, पण ही खूप सुंदर दिसते बेडरूममध्ये.
ताराची झोप खूप कमी झाली आता. ती खूप कमी वेळ झोपते, पण रात्री मात्र ती रात्रभर झोपते. त्यामुळे दिवसा तिला मला सांभाळतच कामं करावी लागतात. पण तुम्ही बघताय ना किती शांतते खेळत खेळत मला कामं करू देते. मध्ये थोडं थोडं तिला उचलते मी, लाड करते, तिच्याशी बोलत असते आणि नंतर कामं परत करते. पण जशी लहान मुलं खूप चिडचिड करतात तेवढं ती त्रास देत नाही मला. त्यामुळे कामही होतात माझे आणि तुमच्यासोबत व्लॉगसुद्धा शेअर करता येतात. तर काही आहेत वस्तू तिच्यासाठी मी काय ऑनलाईन वगैरे मागवल्यात. हे गाडीमधले स्पिनर किंवा टॉय वगैरे. तर त्याची लिंक देते मी तुम्हाला. तुमच्याकडे लहान बाळ असेल ना तर त्यांना उपयोगी पडणार आहे. कारण मी तरी सध्या तिला ते टॉयज लावून देते आणि ती ते बघत बसते. त्यामुळे मला भरपूर जे आहे ती कामं करू देते ती. आम्ही गावी गेलो होतो तेव्हा तिची झोपच पूर्ण होत नव्हती. तिला एसीची सवय लागली आणि गावी खूप ऊन होतं, सगळ्यांची बडबड वगैरे, त्यामुळे तिची झोपच पूर्ण होत नव्हती. आल्यानंतर 2 दिवस ती झोपण्यावरच होती. इतकी झोपली आहे ती आणि आता तिची झोप पूर्ण झाली आहे आणि आता हळूहळू ना ती आता प्रयत्न करते चालायचं, गुडघ्यांवरती सरकते पोटाने, मॅटवरती खूप छान ती खेळते. या काही ड्रायशीट आहेत आणि क्लॉथ डायपर आहेत, जे की तिला सध्या तरी मी घालत नाही आहे, पण ते तिला कोलॅबरेशनमध्ये मिळालं होतं इन्स्टावरती. तर त्यांची पण लिंक हवी असेल तर देते मी. चांगले आहेत, पण तिला डायपर ते थोडे मोठे होतात. तर खूप सुंदर क्वालिटी आहे, तर त्याची लिंक देईल मी तुम्हाला. त्यानंतर हे बघा, आता माझं बेडरूम सगळं आवरून झालं आहे. जाळे वगैरे सगळे काढलेत. आता मी कर्टन जे आहे ते काढून घेते आणि दिवसभर मी पाण्यात भिजवते आणि मग रात्री मी ते धुवेल. मशीनमध्येच लावणार आहे त्यातल्या क्लिप काढून, कारण एवढे जड आहेत ते अस्तरवाले, त्यामुळे हाताने तर धुणं शक्यच नाही आहे. तर आज मी या बेडरूममधले सगळे पडदे स्वच्छ धुते आणि उद्या मग हॉलमधले. तुम्ही या आधीचा व्हिडिओ बघितला असणार, सगळी ग्रॉसरी मी आणून ठेवली होती. तर किचनमधलं पण अर्धं माझं काम झालेलं आहे, कारण नंतर शाळा चालू झाली ना तर तेवढा वेळही मिळत नाही. टिफिन हे तेच रोजचं रुटीन असतं. त्यात मग पावसाळा चालू झाला का हे अस्तरवाल्या अशा वस्तू ज्या असतात, कपडे वगैरे जड असतात, हे पडदे जाड जे असतात, ब्लँकेट्स वगैरे, तर ते सुकत नाही आणि त्यांना एक वास येतो. त्यामुळे मी आत्ताच हे स्वच्छ धुवून ठेवते. तर कसा वाटला आजचा ब्लॉग मला नक्की सांगा आणि भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि हां, इथे तुम्हाला वाटेल मी लक्ष देत नाही तिच्याकडे, माझं पूर्ण लक्ष आहे. मी एक काम कमी करेल पण तिच्याकडे लक्ष ठेवते. दोन्ही साईडला मी लोड किंवा उशा वगैरे ठेवत असते. बाय.